शरद पवारही सिल्वर ओक होऊन बारामतीकडे निघालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा बारामतीच्या दिशेने निघालेत। आज बारामती बंद ठेवण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। 8वे उपमुख्यमंत्री म्हणून ते काम पाहत होते। अजित पवारांनी 2023 मध्ये काकांचीच म्हणजे अर्थात शरद पवारांची साथ सोडून ते सरकारमध्ये गेले। ग्रामीण भागातून राजकारणाला त्यांनी सुरुवात केली आणि ग्रामीण भागापर्यंत स्पष्ट वक्ता म्हणून अजित पवारांची ओळख निर्माण झाली आणि ती सबंध महाराष्ट्रभर पसरली। मुंबईमध्ये पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। वडिलांच्या निधनानं लवकर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती पडली आणि सहकार क्षेत्रातून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली। काय भावना आहे? नाही, मला काहीच नाही बोलायचं। आमचे दादा फक्त परत येऊ देत कुठून तरी, एवढीच इच्छा आहे। दादा हवेत आम्हाला काही बोलायचं नाही। त्यांचे दादा पाहिजेत आम्हाला, बाकी काही नको आहे। आपल्याला माहिती आहे दादांची कामाची पद्धत होती, त्या पद्धतीमुळे दादा संपूर्ण राज्यभरामध्ये ओळखले जायचे आणि त्यामुळेच या सगळ्या महिलांचे अश्रू। दादा तुम्ही परत या। आमचा काळजाचा तुकडा आहे दादा, आमचा काळजाचा तुकडा आहे। आमचं दैवत देवानी का नेलं? आमचं दैवत बारामतीचं दैवत आहे। सगळ्याच्या काळजाचा तुकडा आहे दादा, सगळ्याच्या हृदयातला दादा आहे। दादा परत या तुम्ही। बाप गेला, बारामतीचा बाप गेला आमचा। माझ्या दादाने बारामतीला पूर्ती झाली आज बारामती। दादा तुम्ही परत या। काळाचा दिवस आहे, आमचा काळा दिवस आहे। उद्रेक आहे, हे सगळेजण डोळ्यातनं पाणी। तुमचं दादांच्या कामाची पद्धत माहिती आहे, दादांना भेटायला वेळ घ्यावं लागत नाही, पण अशा पद्धतीने दादांचं निघून झालं। दादांना कालच मी देवगिरीला भेटलो सकाळी। दादा मला म्हणते की अरे जाताना चहा पाणी घेऊन जाताना जाऊ नका, आणि दुर्दैवानी 24 तासाच्या आत दादांची दुःखद घटना समजते। माझ्या जीवनातला सर्वात काळा दिवस आहे। यासारखा नेता महाराष्ट्रात होणे नाही पुन्हा। दादा परत या, दादा महाराष्ट्राला तुमची गरज आहे दादा। अशा प्रकारची भावना या सगळ्यांकडून आहे, कारण का अशा पद्धतीने अजित पवारांचं होईल हे आज खूप अनपेक्षित आहे आणि त्यामुळेच ही संपूर्ण गर्दी जी आहे ती रुग्णालयाच्या परिसरामध्ये आपण पाहतोय। कारण का अजित पवार यांच्या जाण्याने खूप मोठा धक्का या सगळ्यांना बसलेला आहे। अशा पद्धतीने दादांचं होईल। आमचा नेता गेला, आमचा नेता गेला। दादा आम्हाला पोरकं करून गेले तुम्ही दादा। दादा आम्हाला कोणी नाही राहिलं। दादा तुम्ही परत या। दादा एवढं चांगलं करून तुम्ही काय केलं? दादा एवढं सगळं चांगलं केलं ना तुम्ही, मग आम्हाला का सोडलं? दादा या ना दादा आमच्यासाठी, दादा महिलांच्यासाठी परत या। अनेक आमदार जे आहेत ते येत आहेत। आपल्याला शिरूरचे आमदार पाहायला मिळत आहेत, जे अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी त्यांचे आहे, कारण का सर्वसामान्यांचा नेता म्हणून दादांकडे ज्या पाहिलं जायचं ते या ठिकाणी रडतायत। शिरूरचे आमदार आहेत, मांडेकर आहेत, ज्यांना आतमध्ये जायचंय, परंतु खूप गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये। डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रूंचा पूर, अगदी मग ते आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, आपण राज्यभरातले मंत्री पाहतोय, राज्यभरातले आमदार पाहतोय, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये जो आहे तो अश्रू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळेच ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। माऊली कटके जे की आमदार आहेत, ते शिरूरचे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांना आतमध्ये जायचंय, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा पूर जो आहे तो पाहायला मिळतोय आणि त्यामुळे हा संपूर्ण गोंधळ जो आहे तो या रुग्णालय परिसरामध्ये आहे। नातेवाईक असतील, बारामतीकर असतील, विशेषतः काटेवाडी गाव, अजित पवारांचं गाव काटेवाडी आहे आणि त्या काटेवाडीतले देखील सगळे ग्रामस्थ आलेले आहेत। अगदी बारामतीचा 2 ते 4 किलोमीटरचा संपूर्ण परिसर जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। संपूर्ण दुकानं लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद केलेली आहेत। आपण हा महिलांचा अगदी प्रत्येकाचं
आपण पाहतो की दादांच्या या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये अतिशय सर्वसामान्य घरातील लोक पाहायला मिळतात. अगदी आपण हे पाहतोय की दादांनी अनेक नेते घडवले, दादांनी अनेक आमदार घडवले, पण दादांनी कार्यकर्ते देखील असे जपले किंवा कार्यकर्त्यांची देखील इतकी भावना दादांबद्दलची प्रेमळ काय आहे तर सकाळी 6 वाजल्यापासून दादा कामाला जी सुरुवात करायचे ते सर्वसामान्यांना भेटायचे. कोणाचीही अपॉइंटमेंटची गरज जी आहे ती दादांना नसायची, लागायची नाही. त्यामुळे थेट सगळेजण दादांना भेटू शकायचे आणि त्यामुळे हा गर्दीचा महापूर या संपूर्ण परिसरामध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. ते अश्रू दादांच्या प्रेमापोटी आहेत. त्यांना अजूनही वाटतंय की हे एखादं स्वप्न असावं आणि दादा पुन्हा एकदा आपल्यामध्ये यावेत. हे प्रत्येकाची कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि त्यामुळेच हे कार्यकर्ते या ठिकाणी आलोट गर्दी करून या ठिकाणी जमलेले आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या चेहऱ्यांवरती आपण पाहतोय की एक प्रकारचं खूप दुःख आहे, खूप दुःख या नाही, कारण का अशा पद्धतीने अचानक एका तासांमध्ये हा सगळा निरोप येतो आणि जे दादा जिल्हा परिषदेच्या निवडणुकींसाठी काही वेळामध्ये आपल्यासाठी सभा घेणार आहेत हे माहीत असताना अशा पद्धतीने निरोप येतो आणि दादांचं निघून जाणं हे प्रत्येकाला पटलेलं नाहीये. त्यामुळे ही संपूर्ण गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. निश्चितपणे आपला एक हक्काचा माणूस आज बारामतीकरांनी गमावलेला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या, प्रत्येक तिथल्या स्थानिकाच्या या प्रतिक्रिया खूप काही सांगून जातात. एक आक्रोश सध्या बारामतीकरांचा आपण पाहतोय. एक घरातला कोणीतरी माणूस गेल्यासारखा ओक्साबोक्शी प्रत्येक बारामतीतला नागरिक आज रडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. शरद पवार सुद्धा बारामतीमध्ये पोहोचलेत. अजित पवारांच्या निधनावर ममता बॅनर्जींनी सुद्धा ट्विट केलेलं आहे. विमान अपघाताची चौकशी करा असं ममता बॅनर्जी म्हणालेले आहेत. शरद पवारही बारामतीमध्ये पोहोचले. आपण पाहतोय सुनील शेळके हे सुद्धा बारामतीमध्ये ज्या रुग्णालयामध्ये अजित पवारांचं पार्थिव आहे त्या ठिकाणी पोहोचलेत. त्यांना सुद्धा अश्रू अनावर झालेले आहेत. आपण दृश्यांमधून पाहतोय सुनील शेळके सध्या बारामतीतल्या या रुग्णालयाबाहेर पोहोचलेले आहेत. प्रत्येक आतापर्यंत ज्या आमदारांना, ज्या खासदारांना, ज्या नगरसेवकांना, ज्या उमेदवारांना अजित पवारांनी विश्वास ठेवून तिकीटं दिली, ज्यांना मोठं केलं आणि ज्यांना मोठं करणार असं आश्वासन सुद्धा दिलं, आज प्रत्येकाच्या भावना, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच दुःख आहे. ते म्हणजे आपला एक मोठा भाऊ, एक आधारवड आपल्या डोक्यावरून हात काढून अचानकपणे निघून गेला.